आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती आई यांच्या जीवनचरित्रावरील तू माया मिले करू या पॉडकास्ट मालिकेतील पुढच्या भागात मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बेळगाव येथील विष्णू मोडक काका आपल्याला आईंच्या आठवणी सांगत आहेत. त्यांच्याकडे इतक्या प्रचंड आठवणी आहेत की त्याचा खजिना न संपणार आहे. आज पुन्हा आपल्यासोबत ते आहेत आणि आईंच्या अजून नवीन नवीन आठवणी, म्हणजे जुन्याच पण सतत त्यांना त्यांच्या स्मरणात असल्यामुळे ताज्या ताज्या अशा आठवणीच म्हणायला पाहिजे, अशा ते आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार काका. आपल्या गुरूंचा वाढदिवस हे प्रत्येक भक्तगणांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. म्हणजे अजूनही आईंचा वाढदिवस ऋषीपंचमी या दिवशी आईंचे किती लाड करू आणि किती नाही असं आम्हाला होत असतं. आणि तुम्ही तर आईंना सगुण रूपात पाहिले कितीतरी वर्ष. मग त्यावेळेला आईंच्या वाढदिवसाचं स्वरूप कसं असायचं ते आम्हाला सांगा ना. आईंचा वाढदिवस म्हणजे एक पर्वणी. 1960 सालापासूनचे सगळे वाढदिवस मी प्रत्यक्ष बघत होतो. 1960 साली जो मी पहिला वाढदिवस बघितला माझ्या स्मरणात राहिला तो असा की त्यावेळेला हे खरं म्हणजे वाढदिवस साजरे चालू केले जोशी लोकांनी, बोवारी लोकांनी. आणि आईनं आग्रह केला की वाढदिवस आम्ही करणार आहे. आणि वाढदिवस म्हणजे काय करणार तुम्ही म्हणाला. भजन केलं की झालं, वाढदिवस झाला की म्हणाल्या नाही आहे तुमचं यथोचित आरती ओवाळून आम्हाला वाढदिवस करायची इच्छा आहे. आईने नाही होय म्हणत त्याला जरा परवानगी दिली. परंतु त्यावेळेस ह्याने एक वेगळाच प्रकार केला. जो मी वाढदिवस बघितला तो असा की आई जुन्या निवासस्थानापासून परमार्थ निकेतन जुन्या हॉलमध्ये, जुना हॉल होता त्या हॉल, तिथून इथं यायचंपर्यंत त्यांच्या वाटेमध्ये पायघड्या घालायचा प्रकार चालू होता. मी तो बघितलेला आहे. पायघडा म्हणजे आईंचा पाय जमिनीवर पडायच्या आधी त्या नवीन साड्यांचे घड्या त्यांच्या पसरत चालल्या. आई पुढं जाईल तसं तसं पायघड्या घालायच्या. म्हणजे पायघड्या प्रकार मी बघितलेला आहे. म्हणजे नवीन साड्या, म्हणजे आईंचा पाय जमिनीवर पडून त्यांच्या पायाला खडे बसून नव्हे असं त्यांची भावना फार चांगली होती. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं त्यावेळेला हे जोशी लोकांनी माईची मान्यवर सगळ्यांनी पायघड्या घालायचं चालू केलं. आई यायच्या बरोबर आई 4च्या भजनाच्या वेळेला 4 ते 6 जो कार्यक्रम असायचा आई बरोबर 3:30 पावणे 4ला निवासस्थानातून बाहेर पडायच्या. त्यांची भगवी साडीमध्ये त्या इतक्या छान दिसायच्या की साक्षात देवीच्या रचना. मग त्या देवीच्या पायाला जरासुद्धा खाटे बसू नये, खडे बसू नये, चुकूनसुद्धा काही लागू नये असं, म्हणजे मऊ त्यांना चालतं म्हणून त्या भावनेने त्यांनी त्या साड्या आणल्या होत्या. आणि असं घड्या घालत जायचं. आईने दार उघडल्यावर त्यांना काय एकदम लक्षात आलं ते काय बोलल्या नाही तरी. आणि आई यायला लागलं पायघड्या घालायला चालू केलं. आई त्याच्यावर निरीक्षण केलं. 1-2दा सावकाश यायला लागल्या. मग आई गेल्यानंतर पुढच्या रस्त्याला दुसरी पायघडी घालायची आणि मागची जी आई चालत आल्यावरच्या ती एकाने पायघड्या काढून व्यवस्थित ठेवायची. म्हणजे जिथं जिथं जातील तिथं आईंच्या पुढं पायघडी घालत जायचं आणि त्याच्यावर आईने पाय द्यायचे. आजूबाजूला रांगोळ्या तर काढल्या होत्या, ते एका प्रश्न नेहमीसारखं काढल्या होत्या. पण तो आईना हे बहिरंग काही पसंत नव्हतं असं मला वाटतं.
वाढदिवस करायचं तर बहिरंग मला नको असं ते म्हणायचं. पण ते गंमत काय झाली, त्याच वेळेला ती सावी नावाची जी यांच्याकडे सेवेल होती, सरका म्हणत ते त्याच पायगाड्यावरनं पळत सुटली. आणि जरासा हळूसा धक्का लागला त्या नाहीचा. तेवढंच निमित्त आईनं बरोबर झालं. आई म्हणाल्या, हे काय चाललंय तुमचं सोंगे? पायगड्या घालायचं म्हणजे अंतरंग रंगवायचं सोडून बहिरंग रंगवायचं चालू झालं. मला असला वाढदिवस करून घ्यायची इच्छा नाही. पुढच्या वाढदिवसाला मी असं जर असेल तर या भजनाला येणार नाही. तुम्ही करा वाढदिवस. ते एकदाच मी पायगड्या बघितलेलं. आणि लहान लहान मुलांना चंद्रज्योती उडवायला द्यायचे, ते खरं, ते काय प्रश्न आई जाताना. पण ते चंद्रज्योती उडवायचं सुद्धा आणि सावकाश उडवायचे. आईंच्या साडीला लागू दे म्हणून त्या मुलांना लांब करायचं. दोन रांकेला मुलं उभारायची आणि आईमधनं चालत यायच्या. ती पर्वणी मी बघितले डोळ्याने. जे साक्षात परमेश्वर सुद्धा तो बघत होता. आम्हाला दिसत नाही, पण हे देवलोकसुद्धा पर्वणी बघत होतं असं मला वाटतं. पण त्या आईने आज आल्याबरोबर असं काही सगळ्यांचा खरपूस समाचार घेतला. परत जेव्हा आल्या हॉलमधनं भजन संपून, हे सगळं करणार असेल तर पुढच्या वाढदिवसाला मी येणार नाही, हे सगळं बंद करा माझं. मग त्यामुळे ते सगळ्यांनी कबूल केलं की आई नाही, आम्ही फुलाची पाकळ्या घालून देईल, चालेल की नाही? ते पण घाला, परंतु मोजक्याच रस्त्यापुरतं घाला, ते पण मला नको आहे. तुम्ही भजनाला बसा, त्या भजनाचा आनंद लोटा, याच्यामध्येच मला बरं वाटते. तरी हे जोशी लोक आईना इतके मानत होते की त्यांनी त्या वाटेमध्ये शेवंती आणि गुलाबाच्या पाकळ्या शिंपून दाढ करून टाकायचं. आई त्याच्यात चालूच गेलं, काही म्हणता नाहीत. आणि आई बरोबर 4च्या भजनाला आसनावर येऊन बसला. आई 4 ते 6चं भजन म्हणजे आसनावर बसल्या तेव्हा भगवी साडी त्यांची. बरोबर 5 वाजता आंबे जो जो गे हा पाळणा चालवायचा. आणि त्यावेळेला मिठाऱ्याजी हार घेऊन यायच्या, तुळशीचा हा सुंदर हार. आणि त्यांच्या गळ्यात त्यांना आधी सांगावं लागायचं, आई आता मिठाऱ्याजी हार घालतायत. ओम नमः शिवाय म्हटलं की आईची ध्यानस्थ मुद्रा, ते डोळे उघडून बघायचे. मग त्यावेळेला मात्र हार घालून घ्यायची आई, तुळशीचा हार. त्यांना आवडायचं ते भगव्या साडीवर तो तुळशीचा हार अत्यंत शोभून दिसायचा. आणि पण आरतीपुरताच आई तो हार ठेवून घ्यायचा. आरती पाळणा म्हणून झाला की जुन्या हॉलमध्ये बसलेला असताना तो वाघाचा समोरचा सिंहासनाला जो मुकुट होता, आरती झाली तर आपल्या गळ्यातला हार काढून त्या वाघाला असं घालायच्या. आणि तो इतका बरोबर घालायचा की त्या वाघाच्या मानेच्या बरोबर सेंटरला तो हार यायचा. म्हणजे सहज टाकायचे आई, असं उचलून सहज टाकायचं, जणू काही त्या वाघाच्या गळ्यात घालतं जाईल. तिथं तो मुकुट होता. पण ही साक्षात आदिमाया जी आपण फोटोमध्ये बघतो, शिवावरती बसलेली आहे आणि ती त्याच्यावर आरूढ झालेली आहे, ही आमच्या डोळ्याला दिसणारी नव्हे. ही आमच्या डोळ्याला दिसणारं एवढंच की त्या वाघाच्या आसनाला आई सिमेंटच्या आसनाला हार घालतात. परंतु प्रत्यक्षात जर ते दृश्य बघितलं असतं तर आमची त्यावेळेला ते झोपच उडाली असते. आम्हाला ते बघायचं, आमची दिव्य दृष्टी त्यावेळेला नव्हती तशी. त्यावेळेला मग आईंचे पाळणा म्हणून आरती करून बरोबर 7 वाजता, किती 4 ते 6 वाजता आरती झाल्यावर श्री सद्गुरुनाथ महाराज जे म्हटल्यावर हे आईंच्या समोर फळावर वगैरे सगळं माहिती ठेवायचे. आणि विणा आईंच्या हातात देऊन तो विणा घरी पोचवायला घेऊन जायचे. 4 ते 6चं भजन झालं की तो विणा पोचवायचं पद्धत होती. विणा आणायची कुठून आणि पोचवायची कुठं अजूनही माहिती आहे.
ती गजेश्वरांच्या घराकडून आणली जाते आणि गजेश्वरांच्या घरात परत त्या ठराविक जागेला ती ठेवली जाते. जाताना ती विणा भजन म्हणत जाते, येतानाही भजन म्हणत आणली जाते आणि मग उत्सवाला सुरुवातीला असं भजनाच्या शेवटीला ती गजर करत आमची गुरुदेवता श्री कलावती माता म्हणत भजनाने दुमदुम टाकतात. दोन्ही बाजूला ती बहारांच्या समाजाची जी मुख्य भगिनी ती पांढरी साडी आणि बोक्का नेसून तिच्या गळ्यात तो विणा द्यायचा आणि ती विणा वाजवत टेन आवाज करत हे दोन्ही बाजूला एका बाजूला पुरुष एका बाजूला भगिनी असे रांकेत तो एक मोठी यात्रा निघाल्यासारखं व्हायचं. त्या पावसाचे दिवस असायचे. मी बघितलं कित्येक वेळेस ढग तुडुंब भरून यायचे. आता पाऊस पडेल की असं वाटतं, पण त्या वाढीचं वैशिष्ट्य मी आजपर्यंत बघत आलो. कितीही पाऊस असला, वातावरण पावसाचं असलं तरी कोणी भिजलं नाही आतापर्यंत. म्हणजे कितीही भरू दे, निसर्गाचीच देवता होती ना ती साक्षात निसर्ग देवता. कोणाला आईने भिजत पाठवलं नाही. आले तर 4 शिंतोडे ते अभिषेक केलं सकच. आणि आई तो प्रकार आपल्या निवासस्थानातनं बघायचा. ह्या नवीन निवासस्थानात असताना आई मला म्हणायची, विष्णू इकडे ये बघ कशी विणा घेऊन चाललेत बघ म्हणून. मला नवीन निवासस्थानात दाखवायच्या. 67-68 साली नवीन निवासस्थानात बरोबर 6 वाजता विणा चालली की आई खिडकीतनं बघायच्या. सगळं दृश्य तर बघायचं. लोकांना दिसत नाही जाय, आईना सगळं बघत होतं. ती विणा पुचली की पुन्हा आले बरोबर 7ला गुरुमाय गुणगान चालू व्हायचं. गुरुमाय गुणगान आई असतानाच व्हायचं ते. 7 ते 8:30चं भजन झालं की सगळ्यांना सुंटवडा द्यायचं आणि बारीक म्युझिक सनई चा आवाज आई सनई लावायची. आई लावायची नाही, हलसी घेतात ती सनई लावायला व्हायच्या. 69व्या वाढदिवसाचं दर वाढदिवसाला मी बघितले. 69 वाढदिवस असतो भरगत त्याला. आईने सांगितलं हा 70वा वाढदिवस, ॲक्च्युअल होता तो 69वा. आम्ही पण गाफील राहिलो होतो. 70वा वाढदिवस म्हणजे त्यांचं अवतार कार्य न जाणू हा आम्हाला शेवटचाच बघायला मिळणार नाही काय कोणास ठाऊक. 70वा वाढदिवसाला मग आईने सांगितलं की परगावच्या येणाऱ्या मंडळींना सगळ्यांनी या म्हणून सांगायचं, कोणाला नाही म्हणायचं नाही. कोणाची राहायची सोय वगैरे सगळं हरिमदत्त आईच करायची. म्हणजे किती जगाच्यासाठी त्यांना आता एक आनंद होता सगळ्यांना. त्यासाठी 500 लोक तरी त्यावेळेला आईंच्याकडे यायची इच्छा असेल तर येणार होते. मुंबई, पुणे, कर्जत कुठं आईंचा 70वा वाढदिवस म्हणून. आणि 17 वाढदिवसाला आई काय सांगली, बवारी लोकांची त्याच्या आधी 8 दिवस मिटिंग व्हायची आईंच्या समोर. आणि आई 70वा वाढदिवस आमच्याकडून उत्तम रीती साजरा व्हावा. मी आईंच्याकडे प्रार्थना करायची, आईनेच हे करून घ्यावं. मग आईंच्या समोर ते प्रार्थना करून झाल्यानंतर आई म्हणायच्या सगळ्यांनी इथं यायला पाहिजे 70वा वाढदिवस. आजपर्यंत जे कृष्णाने तुम्हाला वैभव दिलं आहे ते कृष्णाला बघायची इच्छा आहे. कृष्णाने जे सुरुवातीला तुम्ही मडक्या कपड्यापासून इथं आलात, मडके घरात मडके कपडे कसे असं जे पूर्वीचं तुमचं होतं. आता कृष्णकृपेने तुमचं घरामध्ये उन्नती झाली, तुमची घरं झाली, तुम्हाला नोकऱ्या लागल्या, तुम्ही पुढं आला, समाजामध्ये तुमचं नाव आलं, तरी कृष्णाला बघायची इच्छा आहे. आईना मला बघायची इच्छा कधी म्हणाली, कृष्णाला बघायची इच्छा आहे. म्हणून तुम्ही ह्या उत्सवाला शेवटच्या दिवशी सालंकृत संपूर्ण अलंकारासहित ह्या उत्सवाला यायचं आणि आरतीची ताटं घेऊन याला परवानगी दिली जातं. बाकीच्या उत्सवांना अशी आरती ताटं घ्यायला दिले नव्हती. भजन करायचं आणि भजन झालं की सोंटवाडा घेऊन घरी जायचं. ह्या उत्सवाला मात्र आरती करून घ्यायला आणि संमती दिली. त्याप्रमाणे सगळेजण आरतीची ताटं घेऊन पारणा झाल्यानंतर पाण्याच्या आधीच आरतीची ताटं आणून आईना आरती ओवाळायची एक एकटे लाईनमध्ये.
व्यवस्थित जायचं, शिस्तबद्ध. आणि त्यावेळी आई म्हणायचे की आजच्या उत्सवाला कुणाला तू नाही म्हणायचं उत्सव झाला की. दर्शन आणि भजन संपून आलं की आई पुन्हा दर्शनासाठी बसायचं. आणि मला सांगितलं तर हा 17वा वाढदिवस आहे आणि कुणाला नाही म्हणू नको दर्शन. पण हे उत्सवाची तयारी किती करावी लागायची आधी आईना, की राहायची सोयी व्यवस्था करायला पाहिजे. पण बाजूचंच मंगल कार्यालयाची व्यवस्था होते का विचारा. माईजी मानेला पाठवलं त्यांनी, बाजूला जे कार्यालय आहे ते सध्या. त्यांनी रक्कम जरा वाढवायला सांगितलं त्यावेळेला. ती आईनं जरा रक्कम जास्त वाटली म्हणून माईजीला चौकशी करायला. त्यांनी तो आम्हाला ते बाकीचं काय माहीत नाही, आमचं कार्यालयाचं जे भाडं ते आम्ही घेणार. आई म्हणाले कृष्णाला बघूया कृष्ण काय व्यवस्था करतो असं म्हणायपुरतं त्या हनुमशेठबाई म्हणून आईंच्याकडे रोज नियमित भजनाला यायचं. त्या म्हणाल्या की आई हे इकडे तिकडे कार्यालय बघण्यापेक्षा मग आमच्या मिस्टरांचं जे जनता हॉस्पिटल म्हणून आहे ते फार मोठं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये एक 500 माणसं आराम झोपू शकतात. त्याप्रमाणे बाथरूम संडास पण आहे, पाणी आहे, सगळं आहे, दिवाबत्ती आहे, सोय आहे. तर तुम्ही त्या लोकांना तिथं जर उचललात तर फार बरं होईल आणि माझ्याही मनाचं समाधान होईल की माझ्या यजमानांच्या हॉस्पिटलमध्ये आईची भक्त मंडळी सगळे आले म्हणून. आईना त्याप्रमाणे बरं वाटलं ते त्याप्रमाणे व्यवस्था करायला आईने काही सेवेकऱ्यांना शामराव मास्तर वगैरे सगळ्यांना पाठवून गेलं. स्वच्छता करायची 1 महिना आधीपासून त्या हॉस्पिटल झाडून स्वच्छ करून फरशी पुसून त्यानंतर तिथं स्वयंपाकाची व्यवस्था करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी पुणेकरांच्या काही बायकांना आईने बोलवून घेतलं आणि त्यांनाही खूप बरं वाटलं. तिथं स्वयंपाकाची सोय सगळी केली. त्यासाठी सगळी नाश्त्याची जी जाळ लागतो ती व्यवस्था आईने 8-15 दिवस आधीच करून ठेवली. झोपायला सेवेकरी रोज जायची तिथे. आणि आई म्हणायचे की हे लोक परगावचे आले, हे माहीत नाही जागा जनता हॉस्पिटल कुठं आहे ते. तर ते आलेल्या मंडळींना दाखवायचे काम मागावकर, मी, शामराव मास्तर, राम ते सगळ्यांनी करायचे. आणि ते आम्ही काय करतो सायकल घेऊन तिला आलेली मंडळींना तिथं नेऊन सोडत होतो. प्रशस्त जागा होती, खिडक्या पण मोठ्या होत्या, वाराही भरपूर, पंख्याची आवश्यकता नाही इतकं. आणि आईने झाडून पुसून स्वच्छ करून ठेवल्यामुळं जमखाने पण पाठवून दिले होते तिथं. त्या सगळ्या लोकांची व्यवस्था त्या जनता हॉस्पिटलमध्ये झाली. पहिल्या दिवशी ते लोक झोपले, सगळे झाले. आईनं पण बरं वाटलं, सगळी सोय झाली का रे विष्णू म्हणून आईने विचारलं. त्या रात्री काय झालं, पहिल्यांदा ते वारा फार गुंगवायचा त्या हॉस्पिटलमध्ये. वारे मोकळे वाऱ्याचाच आवाज आधी भयानक यायचा. ते वारा असेल म्हणून लोक आपले गप्प झोपले, वारा भरपूर असेल. पण दुसऱ्या दिवसापासून ते तिथं भुताटकीचे प्रकार चालू झाले. बापरे. म्हणजे झोपलेल्या लोकांच्या बॅगा इकडच्या तिकडून टाकायच्या, तिकडे टाकायच्या, त्यांचे वाळलेले कपडे कुठं भेर काढून टाकायचे आणि अंगावरचे कपडे पण ओढल्यासारखं व्हायचं. मागं ओढत आईंच्याकडे आला. आई त्या झोपायला घाबरायला लागले लोक तिथे. हॉस्पिटलमध्ये सोय चांगली आहे, जेवणाची पण सोय आईंच्या कपडे सगळी चांगली आहे, नाश्त्याची सोय चांगली आहे, पण झोपायला लोक घाबरायला लागले. ते काय करूया म्हणून आई म्हणून झोपायला लोक घाबरायला लागले. काय घाबरायचं कारण काय झालं तिथं. तर आईनं त्यांनी सांगितलं आई ह्यांच्या अंगावरचे कपडेच काढले जातात, चादरी वगैरे अंगावर घेऊन झोपायचं वारायचं म्हणून ते उचकटून कुठं लांब टाकलं जायचं. आईना समजलं. आईने बघित असं होय म्हणाले आई. आणि हलसिके दादांनी मला बोलवलं आईने. आपल्या निवासस्थानात सिद्धार्थ स्वामींचा फोटो आहे. झोपाळ्यासमोर जो फोटो होता आता हॉलमध्ये लावलेला आहे. हो. कोणाच्या साईडला भगिनींच्या साईडला सिद्धार्थ स्वामींचा फोटो आहे, बंधूच्या बाजूला आईंचा फोटो आहे. तो आईंच्या निवासस्थानात होता. तो फोटो घेऊन जावा तिथे आणि भजन करत घेऊन जावा आणि फोटोला आरती वाळून उदबत्ती वाळून नैवेद्य दाखवून फोटो तिथे ठेवा, बघूया काय होतं ते.
त्याप्रमाणे तो फोटो गेलेले व्यवस्थित ठेवल्यापासून ते बोचाटकीचे प्रकार टोटल बंद झाले आणि लोक निवांत झोपायला लागले. जे कुठली शक्ती ही कार्यरत होती, नुसतं फोटो ठेवला तिथे, बरोबर. पण जागृत सिद्धार्थ स्वामींनाच तिथे पाठवला यावं लागला. त्यांच्यासमोर कुठलीच टिकत नाही व्यवस्था, कुठलंही असो, बोचाटकी असो, चिटूक असो, काय असो दे. आणि लोक पण निश्चिंतपणे झोपायला लागले तिथे. 7 दिवस त्याला काय त्रास झाला नाही. आई रोज चौकशी करायच्या, सगळ्या भगिनींना सांगायच्या, बंधूंना सांगायच्या. ह्या सगळ्यांना आलेल्या मंडळींना नाश्ता, चहा, जेवण तुम्ही आग्रहाने वाढा. कोणाचा उपास असेल तर त्या उपासचे पदार्थ तयार करून द्यायचे. इतकी जातीने चौकशी करायची आई आपल्या निवासस्थानातून. आणि आम्हाला पाठीमागे बघायला पाठवायच्या. सगळे लोकांना चौकशी कर, जेवले की नाही, पोटभर जेवले की नाही. एका दिवशी करून स्वयंपाक शिल्लक राहिला तर तुम्ही आग्रह करून वाढला नाही का असं पण विचारायचं आहे. जेवढं स्वयंपाक राहतोच कसा, आग्रहाने वाढणारच आहे तुम्ही त्यांना. एकदा फिरवलं की परत पुन्हा फिरवत नसाल तुम्ही खीर, भात, आमटी. तसं करू नका. पुरेपूर भरपूर जेवले पाहिजे सगळे आणि तृप्त झाले पाहिजे. इथपर्यंत त्यांच्या मनाचे खात्री झालं आहे ना, बरं वाटायचं. नाही आज सगळे व्यवस्थित झालं आहे, सगळे लोक तृप्त झाले. मग ते बरोबर सकाळच्या 4 ते 6च्या भजनाला यायचे. हाल पूर्ण भरलेलं असायचं. आई बरोबर 4ला उठून आसनावर बसायच्या आणि 4 ते 6 त्यांची मांडी घालायची पद्धत बघितलं. आम्ही ही मांडी घातली तर 5-5 मिनिटाला मी मांडी बदलतो. आई एकदा बसल्या की स्थिर बसायच्या. त्यांची प्रत्येक स्थिर बसायची पद्धत अद्भुत होती. त्या एकदा मांडी घालून एकदा निरीक्षण करायच्या. सगळ्या हॉलमध्ये पूर्ण अशी नजर टाकायच्या आणि शेवटच्या टोकापासून आपल्या बसलेल्या जागेपर्यंत आई एकदा पूर्ण निरीक्षण करून झालं की मग आई डोळे मिटून हातात पंखा घेऊन वारा घेत आपल्या दारणात मग्न राहायच्या. भजन म्हणायच्या आई तोंडाने करून. तर आमच्या ह्याच्याप्रमाणे त्या पण म्हणायच्या. आंबे जोजोगे परणा आम्ही म्हणत होतो, पण आई पण म्हणायच्या. आता आंबे जोजोगे परणा आई म्हणायच्या. म्हणजे हे काय प्रकार आहे की त्या आपल्या गुरुनं तिथे बसायचं. गुरु परमेश्वर मग त्यांचं भावना वेगळी. त्यांनी आपल्या गुरुचं कौतुक करायचं, आम्ही आमच्या गुरुचं करतो. तो एक सोहळा फार महत्त्वाचा झाला. 17 दिवस. श्रावण सोमवारचा एक दिवस होता. श्रावण सोमवार. त्याच्या आधी श्रावण म्हणायचो ना, भाद्रपद. त्याची श्रावण, मग भाद्रपद. श्रावण सोमवारच्या वेळेला आई मला, पुष्पाला आणि सुधीरला आम्ही सेवा करत होतो आईंच्या निवासस्थानामध्ये. पुस्तकाचे गट्टे ठेवायचे, त्याच्यानंतर ते व्यवस्थित लावून ठेवायचे, सगळं वरती ठेवून. आई पण मध्ये बसतात. त्या आई पण आपल्या हाताने पुस्तकांचे गट्टे आमच्या हातात देत होत्या. म्हणजे आईंचे पण बघा कसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतः यायच्या. आणि मला त्यावेळेला आई म्हणाल्या, विष्णू, पुष्पा, सुधीर तिघही माझ्यासमोर. हाच मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. होय होय. माझ्या जीवनात घडलेलं आहे, अद्भुत म्हणायचं. आणि आम्हाला तिघांनाही खाली बोलवलं नाही. आज मी तुम्हाला काहीतरी द्यायचं ठरवलं आहे. तुम्हाला काय हवं ते मागून घ्या. हवं ते मागून घ्या म्हणजे विचार पडला मला. त्यांनी पहिल्यांदा बोलवलं पुष्पाला. पुष्पा, तुला काय पाहिजे का माझ्याकडून? मग पुष्पा आली आईच्या समोर, हात जोडून उभारली. आई म्हणाली पुष्पाला, तुला लग्न करून देऊ का ग मी? अजून लग्न झालं नव्हतं. तिचं भाऊ लग्नाची खटपट करायची, परंतु लग्न काही जमून येत नव्हतं. मी तुझं लग्न करून देऊ का ग म्हणून. मग मी लगेच पुष्पाला म्हटलं, बघ पुष्पा, आई लग्न करून देतो म्हणतात, तर हो म्हण की ग म्हणून. आई मला म्हणाल्या, विष्णू थांब, तिला काय म्हणायचं ते म्हणू दे, मी तुला विचारते तेव्हा तू सांग. पुष्पा सांग. नाही आई, मला लग्न नको. मग काय पाहिजे? मला हा जन्म तुमच्या सेवेतच व्हायचे. लग्न करून लग्नाच्या बंधनात अडकायचं नाही. मी माझं जीवमान असेपर्यंत माझ्याकडून सेवा घडली पाहिजे. बघ हा, उद्या तुझा विचार बदलेल.
लग्न करूया म्हणून किती खटपट केलीस तरी लग्न होणार नाही म्हणून सांगितलं. चालेल मला हे असं ती ठामपणे सांगितलं. दुसरा नंबर लागला माझा श्रावण सोमवारच्या वेळेला. तिकडे भजन चालू होतं 2 ते 3:30. आमचं आणि आईचं संभाषण चालू होतं. हालचं भजनात चालू. आणि आईने मला विचारलं, विष्णू तुला काय देऊ रे? तुला सगळे लोक नावं ठेवतात ना, नोकरी नाही. आता नोकरी होती पण त्याला असं पगार वगैरे काय विशेष नव्हतं. मी कामाला होतो कॉन्ट्रॅक्टरकडे. तुला मी 500 रुपये लिहून ठेवते दर महिन्याला, तुला 500 रुपये द्यावेत. तुझी सेवा मला आवडते आणि मी लिहून ठेवते आणि तुला इथून कोण काढू नये असंही लिहून ठेवते. तुझी सेवा मला आवडते, चालेल ना तुला म्हणाला. मी जरा विचार केला. ह्याच्या आधी हाच प्रश्न मला 4-5 वेळा विचारला होता. तुला मी पैसे देते, 500 रुपये देते, 1000 रुपये देते, तुला पाहिजे ते देते, पण तू कोणाकडून नावं ठेवून देऊ नकोस तुझं. मग मी त्या प्रत्येक वेळा यांना सांगत होतो, त्यावेळी मला पैसे घेऊन सेवा करायची इच्छाच नाही. ह्यावेळेला पुन्हा मला तेच विचारलं की तुला पैसे देते, दर महिन्याला देऊन ठेवते, माझ्यानंतर तुला कोण इथून काढू नये अशी व्यवस्था करून ठेवते. मी विचार केला, हे नको आहे पैसे मला. म्हटलं मला अशी जागा द्या की तुम्ही हाक मारलं की मी तुमच्या सेवेला हजर आलं पाहिजे, मंदिरच्या सेवेला आलं पाहिजे. मला कोणी बेकार म्हणू नये. माझं चलता माझं बुकिंग ऑफिस नव्हता खरं सांगायचं. तुम्ही हाक मारलं की आलं पाहिजे तुमच्यासमोर. माझ्याकडे अखंड गुरुसेवा घडली पाहिजे, माझं जीवमान असेपर्यंत सेवा घडली पाहिजे. आणि काय रे देऊ. आणि आई जन्मोजन्मी मला तुमचा सहवास मिळाला पाहिजे. म्हणजे काय रे जन्मोजन्मी याचा अर्थ काय? तुझ्यासाठी मी परत जन्म घेतले पाहिजे काय म्हणाले मला. आई माझ्यासाठी तर तुम्ही घ्यायलाच पाहिजे, पण आईंची म्हणून जी मंडळी आहेत, जी आईंच्यावर आज भक्तीप्रेमाने तुम्ही जोडलेले आहेत, जी आईंची माणसं आहेत, त्या सर्वांना जन्मजन्मी तुमची भेट व्हायला पाहिजे. आई माझ्यासाठी तर जन्म घ्याच, ह्या सर्व भक्त मंडळीसाठी पण तुम्ही जन्म घ्यायला पाहिजे. हे सगळं तुला कोण शिकवलं रे म्हणालं. आईला म्हटलं शिकवायला कशाला पाहिजे, मी लहानाचं मोठं कोणाकडे झालो, शिकून मला कोण शिकवायला नाही. म्हटलं मी लहानाचा मोठा झालो आईंच्या संस्कार मला कोणीतरी आईने, मी त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. आणि माझा शेवट गोड व्हायला पाहिजे. मी पण कृष्णाची प्रार्थना करतोय, माझा शेवट गोड व्हायला पाहिजे. आई तुम्हाला प्रार्थना करायची आवश्यकताच नाही. म्हटलं तुम्हीच कृष्णमय आहात, तुम्हाला काही आवश्यकता पण नाही. बरं आणि काय पाहिजे तुला? म्हणजे एकावर एक प्रश्न विचारला. आणि काय आता गोपाळकालामध्ये गोष्ट मला ती माहिती होतं, ती गोराखी आणि राजाचं गोराखीची काळपोळी बरं केली. कारण मी काय तर आईंच्याकडे हो म्हणून बसलो असतो तर माझ्या जन्माचं नुकसान करून घेतलं असतं. बरोबर. पण त्या आईने लिहिलेली पुस्तिका रोज वाचत होतो, रोज माझ्या कानावर पडत होती. त्याने राजाने विचारलं, तुला माझं अर्ध राज्य देऊ काय, हे देऊ काय, ते सगळं प्रश्न विचारले. तर गोराख्याने सांगितलं की मला राज्य नको, काय नको, मला थंडी फार वाजते आणि पांघराला एक घोंगडा चढू दिला असता बस. म्हणजे राजा प्रसन्न झाला तरी गोराख्याला कळलं नाही. तसं आई मला प्रसन्न झाल्या, माझ्या तोंडून काही जाऊ नये म्हणून मी सावध होतो. मी जे माझ्या जीवनाला सार्थक आहे तेच मागत होतो, ज्याच्यापासून मला जन्मजन्मी लाभ आहे तेच मी आईच्या समोर. आई मला जन्मजन्मी तुमचा सहवास पाहिजे, तुला पाहिजे आणि माझ्या नव्हे सगळ्या भक्तांसाठी पाहिजे. मग मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी जन्म घेतला पाहिजे काय म्हणाले. होय म्हटलं, हे सगळं तुम्ही कोणी शिकवलं? मी तुम्ही शिकवलं. म्हटलं मला माहीत नाही, हे तुम्ही शिक्षण दिलं मला सगळे. आणि काय झालं ना तुझं? नाही. आणि काय इच्छा रे तुझी? आई मला तुमच्या वेळात हार घालायची. हार घालणार आहेस? कधी घालणार? आई तुम्ही सांगाल त्या दिवशी, तुम्ही सांगाल त्या दिवशी मी घालतो. आता लवकरच 17वा वाढदिवस आहे, त्या दिवशी घालशील? हां तुम्ही सांगितलं मी घालणारच की आई.
मला जी चेअर घालायची तर त्या दिवशी घाला म्हणून सांगितलं. हा 17 वाढदिवसाच्या वेळेला ती आदल्या दिवशी मी लक्षात ठेवून तो हार भटबाईंच्याकडनं मी करून घेतला होता. तुळशी मला तर करता येत नाही, माझी मिसेस आता करते, पण त्यामध्ये लग्न झालं नव्हतं. मग भटबाईंच्याकडनं मी तो हार करून घेतला होता, तुळशी हार. आणि आईने सांगितलं तर आज कोणाला नाही म्हणू नकोस दर्शन. भजनावून जे आई आल्या ते साडी बदलून द्यायला ते आसनावरतीच बसल्या आणि दर्शनाचा कार्यक्रम, अनुग्रहाचा कार्यक्रम. आणि आईने मला बाजूला इथं बाजूला उभा, नेहमीच आईंच्या बाजूला उभं राहायचं. मला आईने स्थान दिलं होतं बाजूला उभा. मग कधी पुष्पा कधी मी उभा राहतो. कोणी दिले नारळ आई त्यांच्या हातात दिले, काही हात लावून द्यायच्या. त्या दिवशी पण कोणाकोणाचे नारळ आहेत ते सगळं आईला मोर पिसाचा पंखा लावून द्यायचे, त्यांना समाधान व्हायचं. आणि ह्यांची गर्दी तर संपेना. प्रत्येकजण दर्शन घ्यायचं. आज वाढदिवस आहे आणि आईने सांगून काय ठेवलं तर कोणाला नाही म्हणू नकोस म्हणून कोणाला नाही म्हणतो, जरा थांबा गर्दी आहे, थोड्या वेळाने एका पाठोपाठ एक सगळ्यांना आई बोलवते म्हणून सांगितलं. 12 वाजले तरी ह्यांची गर्दी संपायला तयार नाही. माझं लक्ष हाराकडं. आणि मला काय वाटलं की आईने त्यावेळेला वाढदिवसाच्या दिवशी हार गळ्यात घालून आई विसरलंच की काय, असं माझ्या मनात एक घेऊन गेलं. पण एक सांगून ठेवतो, मला त्याच्यावरनं कळलं की परमेश्वराकडे जे आम्ही मागतो ना ते परमेश्वर विसरत नाही. आता समोरचं सोडा, जन्मजन्म विसरत नाही. आम्ही जे मागतो ते बरोबर देतो अगदी परमेश्वर. आम्ही मागताना फार हुशारीने मागायला पाहिजे. आम्ही मागावं त्यांनी द्यावं. आमचं ते बाप आहे, आमची मागण्या सगळ्या पुरी करतो. पण आम्ही नाही ते भलतं मागतो आणि नको ते संकट अंगावर घेतो. आम्ही योग्य ते मागायला शिकायचं असेल तर आईंची गोपाळकाला पुस्तिका होतं. त्याच्यामध्ये आम्हाला बोध होतं परमेश्वर प्रसन्न झालं तर मागायचं काय, परमेश्वरला द्यायचं काय, त्याला काय आवडतं. यायचे भरपूर त्यांना भेटी यायच्या वाढदिवसासाठी. म्हणजे वाढदिवस म्हणजे आहेर करतात, एक पद्धत आहे, भावना आहे लोकांची. आईने मी दिले साडी घालून नेसावी, आईने मी दिले तांबे वापरावा, आईने मी दिलेलं हे सगळं बघावं म्हणून प्रत्येकजण आईला भेटी द्यायची. तर आई सगळ्या भेटी बघत नव्हत्या, तर पुष्पाला सांगायच्या बाजू टाक तिकडं. आणि कितीतरी ढीग जमा झालं तर पुष्पा बिचारी ठेवायची सगळीच. आईंची त्या भेटीकडे अजिबात लक्ष नव्हतं. माणसांच्या फक्त एक दृष्टी तरी टाकायच्या, बाजूला टाकण्याचं. आणि माझ्या मनात यायला लागलं की आज माझ्या खिशात पैसाही नाही, मी असतो तर मी पण आईना कशी अशी भेट दिली असते ना, काहीतरी आईनं दिलं असतं, कमीत कमी साडी तर दिली असती किंवा काही हाराची वस्तू काही मला म्हणजे. परंतु खिसा नव्हता, नोकरी नव्हती. त्याची नोकरी होती, सामान्य नोकरी होती, कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी होती. ते आई पाठीमागे लागल्या म्हणून लागलो होतो. नोकरी फारच मला लागल्या. आईवडिलांना समाधान होईल असं करून त्याप्रमाणे 100 रुपये पगार मी लागलो होतो. आणि माझ्या खिशात त्या दिवशी खिशात आज मला 1 रुपयाचं एकच नाणं होतं. तेवढ्याच मला रस्त्यावरनं जाणारा एक फ्लूट वाजवत जात होता. त्याची काठीला बिरबिर लावली होती, कागदाची बिरबिरं आणि काही वस्तू लावल्या त्या उदबत्तीची घरं वगैरे. मला लांबून दिसलं ते. आईनं म्हटलं, आई जरा थांबाय हां, मी असा गेलो नाही असं आलो. कुठं चाललं असं गर्दी इथं असताना. आई असं गेलो नाही असं आलं म्हटलं. पुष्पाला सांगितलं जरा 2 मिनटं बघ, मी आलो लगेच म्हणून. लवकर ये बघ, मलाही घाई आहे, उठायचं आहे मला झालं की लवकर. मी रस्त्यावर गेलो, त्या फेरीवाल्याला बोलवलं आणि एक उदबत्तीचं घर, काचेचं म्हणजे तारेचं गुंफलेलं, अगदी नाजूक लटपट म्हणजे नाजूक हे केलेलं. त्याला विचारलं, हे मला उदबत्तीचं घर दे. ह्याची किंमत किती? तो म्हणला 1 रुपया. लगेच त्याच्या हातात 1 रुपया दिला. ते उदबत्तीचं घर घेतलं आणि इथं आलो. परत पायावर पाणी घेतलं. पायावर पाणी घेतल्याशिवाय मी निवासानं जात नव्हतो. त्यांची पवित्र वस्तू पायावर पाणी घेऊन जायला पाहिजे. आई आज ती माझ्याकडून भेट. काय आणलंस? हे बघा म्हणून त्यांच्या हातात दिलं. उदबत्तीचं घर 1 रुपये किंमत.
आणा इकडे म्हणाल्या. आपल्या हातात घेतली नाही, असं निरखून बघायला लागल्या. किती छान आहे, किती सुंदर आहे नाही. आपल्या मांडीवर ठेवून घेतल्या आणि तसंच ठेवून बसल्या मांडीवर. आज ह्या उद्बत्तीच्या घरातच तू उद्बत्ती मी आत जाते तेव्हा हा म्हणाल्या. तेही प्रसन्न झालं तिथे. आणि मला माझं पावणेबारा झालं ते आई माझी मावशी सांगायची की चढत्या वेळेस देवाला हार घालावा, म्हणजे उतरत्या वेळेस घालू नये म्हणून. आणि पावणेबारा झालं ते आईंची गर्दी संपेना, भक्तांची गर्दी संपेना. आणि आता ह्या वेळेस आता आई बहुतेक हे विसरलं असेल असं माझ्या मनात यायची फुरसत. आई म्हणाल आता जरा थांबव, हां आता सांग सगळ्यांना संध्याकाळी पुन्हा आईंचं दर्शन मिळेल, आता थोडा वेळ थांबा म्हणून सांग. आणि मला म्हणाला हार आणला आहेस? मी एकदम आनंद झाला. आणि एकदम आई 2 मिनटात घेऊन एकदम सांगून भटबाईंच्याकडे जाऊन, भटताई तो हार द्या. हा म्हणून भटताईने हार दिला माझ्या हातात. मी हातात घेऊन ताटात घेऊन हार आलो. आणि आई म्हणाला तर घाल माझ्या गळ्यात हार. मांडी घालून बसल्या. पांढरी आई साडी जाताना भगवी साडी होती, भजनाला आलं येताना साडी भजनाला आलं, ते पांढरी साडी हीच साडी होती. आणि तो हार घाल म्हटल्यानंतर मी सावकाश आईंच्या गळ्यात हार घातला. इतकं आत पुष्पा सेवा करत होती आणि मी इकडं हार घालत होतो. तर आईंच्या गळ्यात असं घालून थेट आईंच्या पायापर्यंत घालून असं सावकाश सोडलं. आईनं इतकं आवडलं ते, पुष्पा बघ विष्णूने हार कसा घातला, असा हार घालत जा. कसा घातला तुला सांगता येईल. तू हार घालतीस म्हणजे गळ्यापर्यंत आणून सोडून टाकतीस, माझ्या छातीला मार बसतो म्हणून सांगितले. आता हाराचं वजन ते किती, फुलाचं वजन किती, पण परमेश्वराला आपण हार घालायची पद्धत कशी असावी हे विष्णूकडे बशीक म्हणून सांगितलं. आणि मला मी विष्णूने पहिल्यांदाच हार घातला, किती प्रेमाने घातला म्हणून आईने माझं ते हार घातल्याचं कौतुक केलं. मी कधी हार घातला नव्हतं, त्या दिवशी एकदाच हार घातला त्याने हार कसा घातला, मध्यमागे गुलाबाचं फुल आणून सोडून मला हात धुवून उभारला. आई म्हणाल्या आता माझ्यासमोर बस, 5 मिनटं मी बसते म्हणून आई हार घालून घेतलं. 5 मिनिट डोळे मिटून बसल्या माझ्यासमोर बस म्हणल्या. हे 5 मिनिट झाल्यावर आईने डोळे उघडले आणि झालं तुझं समाधान, काढू आता हार विचार. आई झालं समाधान आणि हा घे तुला हार, माझ्या हातात काढून दिला. आता मी उठू? हाय उठा म्हटलं. पण आई सकाळपासून तुम्ही काही पोटात घेतला नाही, आधी दूध घ्या म्हटलं. हा जाऊन घेते रे म्हणाल्या. आणि थांब तुला पण तिथे खायला म्हणून आज जाऊन दूध घेऊन आल्या आणि पाठोपाठ मला पेटी पण घेऊन आल्या खायला. म्हणजे गुरूंच्या प्रेमाचं वर्णन अवर्णनीय हेच खरं. म्हणजे सुदाम्याचे जे कृष्णा प्रतापमध्ये उल्लेख आहे की सुदाम्याचे प्रेमाने भरलेले पोहे कृष्णाने कसे मिटक्या मारीत खाल्ले, तसं ते उदबत्तीचं घर म्हणजे त्याची मूल्य महत्त्वाचं नव्हतं, ते ज्या प्रेमाने तुम्ही सादर केलं ते महत्त्वाचं होतं. अक्षरशः म्हणजे कंठ दाटून येतो हे सगळं ऐकता ऐकता. म्हणजे गुरूंचं प्रेम फक्त गुरुच करू शकतात आणि बाकी कोणीही इतकं प्रेम आमच्यावर करू शकत नाही, हेच खरं. आईंचं गुरुस्थान म्हणजे हुबळी सिद्धारूढ महाराज मठ, मग तिथे आईंबरोबर जाण्याचा कधी तुम्हाला योग मिळाला का? नाही, मी कधी आईनं असं म्हटलं नाही. आणि त्या महापुरुषांना बोलवायचं, घेऊन जायचं म्हणजे माझी कॅपॅसिटी नव्हती. त्यांना घेऊन जायचं तर कार केली पाहिजे. आईनेच मला त्यावेळेला सांगितलं की विष्णू मी तुला हुबळीला घेऊन जाणार आहे. मला स्वामींनी कुठं दर्शन दिलं, मला कुठं अनुग्रह दिला, मला कुठं सेवा दिली, तुला सगळं दाखवून आणते. त्यासाठी कोण कोण माझ्यावर येणार ती जरा बाहेर जाऊन चौकशी करून ये. मग आईनं म्हटलं चौकशी करून येऊ की काय? होय चौकशी थोडी करून ये, बाकी काय करू नकोस. मी बाहेर तो एक कागद आणि पेन्सिल घेऊन जा म्हणाले, पेन.
त्याप्रमाणे कागद घेऊन मी आता हार करतो त्या खोलीकडे गेलो आणि आईंच्या बरोबर हुबळीला जायचं योग आहे आणि आई आणि स्वामी एकत्र बघायचं योग आहे. आईला मी म्हटलं, आई आणि स्वामी एकत्र मला बघायचं योग आहे, ते माझं किती जन्माचं भाग्य आहे. होय बघूया, तुला सगळं दाखवून आणते म्हणाल्या. आणि नावं किती होतात ते बघ. मी आईना म्हटलं, आई 55 नावं पैशा सकट आले ते. पैसे घेऊनच यायला लोक, माझे पैसे तुझे पैसे. मी पैसे कोणाचे घेतले नाहीत म्हटलं, नावं मात्र घेतली. 55 नावं झाली म्हणा. बाबा एवढे लोक झाले, मग काय करायचं रे, कसं जायचं? मग बस करतो म्हटलं, एक बस करूया आणि तुमच्यासाठी कार करूया म्हटलं. तसं नको, स्वामींच्याकडे जायचं ना, मी तुमच्या बसमधूनच येते. तू माझ्यासाठी एक समोरचं जागा ठेवलीस तर पैसे म्हणून मी तुमच्यावरच येते. मला इतका आनंद झाला की 2 दिवसात आईंचं आणि स्वामींचं दर्शनाचं योग मला आहे आणि हे कितीतरी जन्माचं भाग्य आहे. मी आईला येऊन सांगितलं घरी, आई असं असं आईंच्यावर जायचं. ती पण तयार झाली, दर्शनासाठी जाऊया आईंच्यावर म्हणून. आणि मग मी घरी गेलो, निवांत झोपलो. 2 सण जायचं ठरलं होतं ते. आधी बस मिळते का बघून ये म्हणून सांगितलं. ते माझे ते बस कंट्रोलर आईंच्या संपर्कात, तिकिटाच्या संपर्कात, त्यांचं माझी चांगली माहिती होती. ते म्हणाले आईंच्यावर जायचं ना तुम्हाला, मी करकरीत बस देतो, नवीन चांगली बस, 55 सीटची बस. जायच्या आधी दिवशी मला सांगता फोन नव्हते हो, म्हणून ते प्रत्यक्ष जाऊन भेटून द्यायला लागायचं. बरोबर. ते म्हणाले सर नव्हतं त्यांचं नाव, ते आईंचे भक्त होते. फक्त ते म्हणण्यापेक्षा रोज आमच्या आईंचं महिमा त्यांना माहिती होतं. काय आईंच्याकडे किती माणसं येतात ते माहीत होतं, की हजारो लोक येतात. ते माझी बस, गव्हर्नमेंटची बस, 55 सीटर बस करकरीत त्यांनी काढून ठेवली त्या बाजूला. सकाळी यायचं, बस घेऊन जायचं हरिमंदिर. आणि सकाळी मग आलो मंदिरामध्ये, आई कधी बस आणून सांगा म्हणून. थांब जरा म्हणाल्या. काय झालं आई, तू रात्री निघून गेलास आणि मला हुबळी मठातनं तार आले रे म्हणा 1:30 वाजता. तार आहे, काय तार आले? सिद्धार्थ मठ, त्याला चेअरमनने सांगितलं तारेमध्ये सध्या फार बिझी आहे. म्हणजे त्यांचा जो स्वामींचा भक्त कन्नड नट राजकुमार, त्यांच्या शूटिंग चालू आहे तिथे आणि शूटिंगसाठी तो दिला आहे. त्यामुळे इथं गडबड गोंधळ आहे. ह्या गडबड गोंधळामध्ये तुम्ही येण्यापेक्षा हे सगळं शूटिंग संपल्यावर मी तुम्हाला बोलवतो. त्यावेळेस जर आला तर तुम्हाला निवांतपणे बघता येईल. त्यामुळे आई म्हणाल्या, आता नाहीला जाय विष्णू, बस कॅन्सल करतोस का? हो म्हटलं, काय करणार, जायचं योग होता तू अशाच, पण काही काळजी करू नकोस, मी पुढं तुला कधीतरी दाखवून आणते. आईने मला त्यावेळेस शब्द दिला. पण मला काय माहिती आई असं निर्वाण होणार आहे म्हणून. तो पण त्याच्या आधी आईनं दर्शन घ्यायचं होतं स्वामींचं, आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं, तिथलं कौतुक दाखवायचं होतं. मग ती जाऊन मी बस कॅन्सल केली. फार नाराज झालो मी. नाराज होऊ नकोस, पुढं कधी योग येईल म्हणून सांगितलं. आता बघूया माझ्या नशिबात कधी योग, मला माहीत नाही. आणि जन्म घ्यावा लागतील तर हरकत नाही, परंतु त्यांच्यावर हुबळीला जाणार. त्यावेळेला आई अचानक त्यांनी विठ्ठल मास्टरांचे सासरे जे मताप्पा पाटील, त्यांची कौंदला चिक्कूची बाग होती, त्याच्यात एक झोपडी होती. ती निवांत जागेला जाऊन राहा म्हणून आईने ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला नकळत आई कौंदलला जाऊन राहिलं. आम्हाला आज जो 8 दिवस कळलंच नाही आई कुठे गेल्या म्हणून. त्यांना ते आतून जरा दुःख झालं असेल की आम्हाला ते दाखवून दिलं नाही त्यांनी. गुरूंची भेट आपल्याला नाही असं वाटून त्यांनी एकांत पत्करला. त्यावेळेस त्या कौंदलला आई कौलार झोपडीमध्ये अगदी भर जंगलामध्ये होती त्यावेळेला. आता जंगल कमी झालं आहे. आता ती झोपडी आईची थोडी रिन्यू केले. तीच झोपडी जरा असं सिमेंट कॉन्क्रीट करून चांगलं केलं होतं. बघण्यासारखं ठिकाण आहे. 1900 किती झाले असेल ते 76 साली. 76 ना, 76. आणि तिथं मंदिर पण झालेलं आहे कौंदलला, हरिमंदिर आहे. त्या मंदिराची अगदी डिक्टो कॉपी आहे ते हरिमंदिर. आपलं परवाची किती मंदिराची मोठं आहे, ती लहान, पण सगळं एकच. भक्तनिवास आहे, म्हणजे पाठीमागं आईंची सिद्धकला कुठेही केलेली आहे त्यांनी. त्या ठिकाणी आई जाऊन राहिले आणि तिथं त्यांनी
22 दिवस वास केला. जसं आम्हाला कळलं की आई कौंदाला गेल्यात, मग कोणाला न सांगता एकांत पाहिजे म्हणून ते गेले होते. पण तिथे त्या झोपडीमध्ये सुद्धा हजारो लोक जाऊन दर्शन घ्यायला लागले. मी पण 2-3 वेळा यांना भेटायला गेलो होतो. आई म्हटलं तुम्ही कौंदाला जाणार, आम्हाला तिथे मंदिरात तुम्ही आई नाही, चुकलं सगळं व्हायला लागलं म्हटलं ते. मग तिथं आईने हे कृष्ण प्रतापाचं जे 7 तुळशी दल तिथं म्हणून घेतलं. तिथं शेतकऱ्यांच्या बरोबर आई भजन करायच्या. शेतकरी लोक संध्याकाळी 4:30 शेतावरून आले की नित्योपासना सगळं आई म्हणून घ्यायच्या. आणि कौंदलचं जे भरपूर सुख घेतलं त्या कौंदलच्या शेतकऱ्यांनी घेतलं. तिथं हे कृष्ण प्रतापाची गौरणी पुष्पाताईकडनं प्रॅक्टिस करून घेतली. हे मायाजी वगैरे आम्ही सगळं कौंदाला भेटायला गेलो होतो. आणि आईंचे झोपडीत तिथं बघितलं लाईट नाही, काही नाही, कंदिलामध्ये राहत होती आई. आणि स्टोवर स्वयंपाक करायच्या, गॅस नव्हता, काही नाही. मग 22 दिवसानंतर मग आल्या ते आई थेट बॉम्बेलाच गेली. अच्छा. बैलावर सुद्धा फोटो काढून घेतले तिथं आईने. बैलाच्या जोड्यावर शेतकऱ्यांनी आपली मनसोक्त त्यांनी आनंद गोकुळ होतं ते. आणि रोज त्यांना प्रसाद पण द्यायची आई. त्यांचं ते भाग्य म्हटलं पाहिजे. आता ह्या 77ला 50 वर्ष पूर्ण होतात कौंदलला. बरोबर. गेल्या वर्षी मला त्यांनी सांगितलं यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात उत्सव करणार आहे, काका तुम्ही आला पाहिजे. कारण आईच्या ओपनिंग करताना तुम्ही होता तिथे, तुम्हाला सगळ्या आठवणी आहेत. तर तुम्हाला आम्ही मुद्दाम बोलवायला येतो, तुम्ही आला पाहिजे. मी म्हटलं मी एकटा नाही, माझी सगळी ही भक्त मंडळी आईंची आहेत ना, ती सगळी पाहिजे. हो, सगळ्यांना गावोगावी पत्र घेणार आहे म्हणून सांगितलं त्यांनी. आणि सगळ्यांनी हा सोहळा मोठा करायचा आहे असं त्यांनी इच्छा दर्शवली. कौंदला आपल्या स्वहस्ते त्यांनी चांदीच्या पादुका तिथे स्थापना केलेल्या आहेत. त्या छोट्याशा कुटुंब त्यांची जी दर्शनाची खोली आहे ना, त्याच्यात आपल्या हाताने ठेवलेल्या पादुका आहेत कौंदलला, चांदीच्या पादुका. जंगलामध्ये आहे, पण आता जंगल तोड झाल्यामुळे थोडंसं पण तळजाला भीती वाटायची. तिथं अस्वलांचा वावर फार होता त्यावेळेला. पण त्या झोपडीत सुद्धा ते सत्पुरुष, त्याला कुठले भयभीती नसते. आम्हीच घाबरतो सगळे, पण ते महापुरुष ते साक्षात देवच असल्यानंतर त्यांना ती भीती वाटत नाही. आम्हाला भीती वाटते यांना काय ते होईल. आई म्हणायचे घाबरतं कशाला, पुष्पा दार उघडू नको, उघडायची आणि घाबरून लावून घ्यायचे दार. साधं दार पण साधं यायचं. आता चांगलं केलं ते कौंदल. अशा या आई आमच्यासाठी त्याने आयुष्य सगळं घालवलं. बरोबर आहे. वेचलं पुरं आयुष्य. कधी कंदिलामध्ये राहिल्या, कधी झोपडीत राहिल्या. कीर्तनाच्या निमित्त कुठं त्यांनी कष्ट घेतले सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यांनी मेहनत आमच्यासाठी केली. आमचं कल्याण होण्यासाठी त्यांचा अवतार होता. आणि ते दाखवून दिलं नाही त्यांनी की मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं, तुमचं कल्याण हे कधीच नाही. भजनाचा हार बांधून दिला तोही आमच्या स्वाधीन केला सगळ्यांसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये भजनाचा आनंद घेता यावा, गौरवने बसवलं. आणि माझ्या पाठीमागे ह्या कृष्ण प्रतापाची मजा बघावं सांगितलं. म्हणजे कृष्ण प्रतापाचा आनंद घ्यायचा येईल तर माझ्या पाठीमागे. मग मोठ्या दादांनी तो कृष्ण प्रतापाचा उत्सव रात्री 9 ते 10:30च्या भजनात त्यावेळी चालू केला. त्यावेळेपासून 78 सालापासून चालू केला. मागच्या भागामध्ये तुम्ही एक उल्लेख केलेला की आई कोणत्याही संतांचं दर्शन घ्यायला अगदी उत्साहाने जायच्या. तुम्हालाही असं त्याकडच्या समकालीन संतांचं दर्शन काही झालं? हां, त्या मी असं योगायोग तसा होता काही वेळेला, पण ते कसं झालं ते मला माहीत नाही. मी त्यावेळेला लहान होतो ना. मधुदांच्या घरामध्ये पुस्तक सेवा चालायची. आणि मी 5-6 वर्षाचा असेल. 56 साली सायकल घेऊन मधुदांचं घर आहे तरी कुठं बघूया म्हणून आलोच. त्या मधुदांच्या घराच्या बाजूला एक बसस्टँड आहे. तिथं एक कोणतरी बाबा बसले होते. आणि मी सायकल लावली तर काही मुलं जरा चेष्टा करत होती, कोणती वीक्षकरी असं. मी जरा ते मुलांना जाऊन ओरडलो, काय रे तुम्ही दगड मारता, काय चेष्टा करताय, काय असं काय करायला लागलाय तुम्ही. त्यांनी मला हाक मारली, बेटा इधर आओ म्हणून.
मी त्यांच्या जवळ गेलो, नमस्कार केला. ते म्हणाले, उनको अच्छा लगता है करने दो, उनको इसमें मजा लगती है, उनका काम उनका करने दो, हमारा काम करेंगे, तो इधर आ मेरे पास. मी त्यांच्याजवळ गेलो. बाळ तुझं नाव काय? मी विष्णू मोडक. काय करतो? आईंच्याकडे असतो. कलावती आई? मी पण तिथं चाललो आता. त्यांचे पाय सोडू नका. थोर व्यक्ती आहे ती. त्यावेळेला मला कळलं की हे गाडी आहे बाबा इथं. अरे बाप. डोक्यात खापर, पाय सगळ्या चिंध्यांनी भरलेले असे गुंडाळले, पायाला पण चिंध्या गुंडाळलेल्या, चप्पल नव्हते पाय त्यांच्या. सगळे अनोळखी माणूस म्हणून ती पोरं चेष्टा करायची. पण ते म्हणायचे हे चालायचं जग असं आहे, कोणाच्या आनंदाला त्यांना आनंद मिळतो ना, चेतनात काही करायचं नाही. तू मात्र ह्या आईचे, कलावती देवीचे पाय सोडू नको. हां ना. तसंच एकदा मी कॉलेजला जात होतो. गोगटेकरला जात असताना त्यावेळेला सायकल घेऊन जात होतो. माझी अजून स्कूटर नव्हती त्यावेळेला. त्यावेळेला एक ॲम्बॅसेडर गाडी पंक्चर झालेली आणि ते धक्का मारत होते दोघं ते लोक. मला वाटलं कारला माझा पण धक्का लावूया म्हणून हात लावूया. काय होते मदत करायला काय होतं. मी सायकल एका बाजूला लावली आणि त्या कारला धक्का मारायला मी पुढे गेलो. धक्का मारता मारता ते आतून कारमध्ये जे उतरले उंच व्यक्ती होती आणि त्यांनी मला जवळ बोलवलं. बाळ कुठं चाललास तू? मी कॉलेजला चाललो आहे. तू कसं काय आलास इथे? आईच माहीत मला पण ही कारला धक्का मारून मी आलो. तू कुठं काय करतो? कॉलेजला जातो. एरवी काय करतोस? कलावती आईंच्याकडे मी दिवसभर सेवेला असतो. मग त्यांनी मला जवळ ओढून घेतलं आणि मी नमस्कार केलं. ते त्या गाडीवर लिहिलं होतं गवळणी संस्थान म्हणून. ते साक्षात गवळणी महाराज उभे होते. मला म्हणाले तुझं कल्याण करणारी ती व्यक्ती आहे, त्यांचे पाय कधी सोडू नकोस, तुझं भाग्य फार मोठं आहे म्हणून सांगितलं त्यांनी. आणि तू त्यांची सेवा कधी सोडू नकोस, तुझ्या जन्माचं कल्याण होणार म्हणून सांगितलं. त्यावेळेला मला कळलं की गवळणी महाराज आहेत. उंच होते, पायजमा जॅकेटसारखं होतं, डोक्याला काळी टोपी. आणि ती गाडी थोडं पंक्चर करण्यासाठी तो मेकॅनिक आला, तर ते झाल्यानंतर मग स्टार्टिंग करताना तो धक्का मारला होतो. मी पण धक्का मारला. हे तुला त्यांच्याकडनं शिक्षण मिळालं दिसतं. हे मला म्हणाले त्यांचे पाय सोडू नकोस म्हणून. अशा रीतीने गवळणी महाराजांची मला त्यावेळेला प्रत्यक्ष भेट झाली. तसेच बेळगावला मारुती मंदिरामध्ये पाचरेगावकर महाराज आले. मग सलगर मला म्हणाले, गंडू सलगर आणि विष्णू चल आम्ही त्यांच्या दर्शनाला जाऊया. येतोच तर चल. आम्ही दोघंही सायकली घेऊन तिकडे गेलो. मारुती मंदिरामध्ये त्यांचं प्रवचन होणार होतं आणि ते अशी लुंगी बांधून बाबुराव ठाकूर तरुण भारतचे संपादक त्यांचा हात धरून ते येत होते. मी गर्दीमध्ये, मी आणि सलगर दादा आम्ही दोघे एकमेकाला हात धरून उभं होतो. आणि ते आले आणि ते सरळ माझ्या असं जवळ आले आणि मला ओढूनच येत होते. नाही असं वाटलं मला ओळख नाही, देख नाही. आणि ह्याने ओढून चल माझ्याबरोबर म्हणून घेऊन गेले. ते थेट आपल्या आसनापर्यंतच घेऊन गेले आणि आसनावर बसले आणि मला म्हणाले माझ्या बाजूला उभा राहा. त्याने प्रवचन चालू केलं आणि मला म्हणाले आता मी जे सांगतो ते म्हणायचं. हां मला सांग तुझं नाव काय? मी म्हटलं विष्णू. हां म्हणा रे विष्णू देवो भव, विष्णू देवो भव. हे काय अजिबच वाटलं मला. मी आलो तर सहज भेटायला म्हणून आणि मला हे थेट आसनाकडे ओढून घेऊन गेले आणि म्हणा विष्णू देवो भव. आणि त्यांनी प्रवचन चालू केलं. प्रवचनात त्यांचे वाक्य मला आठवतात. ह्या जमिनीमधून सगळं येते. जमिनीमधून ऊस येते. ऊस काय येते? ऊस. जमिनीमधून मीठ येते. मीठ येते की नाही? होय, पाण्यातनं मीठ येते. तिखट येते की नाही? तिखट पण येते. म्हणून तुम्ही मूठभर माती दिलं तर खाल काय? ते लोकांना विचारले. नाही 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 म्हणाला. त्यासाठी
त्या जमिनीत पिकाची लागवडच केली पाहिजे. त्याच्यात तसं परमात्मा सगळीकडे भरून उभा आहे. म्हणून आम्हाला दिसतो का तो? नाही. त्याला बघायचं असेल तर त्याचं नाम संकीर्तनच केलं पाहिजे. पण त्या प्रवचनात त्यांनी मला सांगायला चालू केली. आणि मध्येच म्हणायचे विष्णुदेव भाव. एखाद्या मुलाचं मुलीवर भरपूर प्रेम आहे, ती मुलगी त्या मुलाला भरपूर आवडते, म्हणून त्या मुलीच्या गालाचा तुकडा काढून जर दिला आणि हे घेत त्या मुलीचं घेईल काय विचारायचं. नाही नाही, मी सत्पुरुषांची वाक्य किती बोधपर असतात. तसं हा परमेश्वर जगतात भरून आहे. आम्हाला दिसतो काय? नाही. त्याला बघायचं असेल तर नामस्मरणाच्या माध्यमातूनच बघायला पाहिजे, त्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून बघायला पाहिजे, त्याच्या ग्रंथांच्या वाचनाच्या माध्यमातून एकंदरीत त्याला बघायला पाहिजे. तर ते माध्यम पाहिजे. तसं सत्पुरुषांचं दर्शन घ्यायचं असेल, त्यांच्याकडे जर बघायचं असेल तर अंतर्मुख होऊन बघायला पाहिजे, तेव्हाच ते कळतं, नाही तर कळत नाही. असं मला त्यांनी त्यावेळेला अशा रीतीने 3 संतांची मला भेट झाली. पुढच्या वेळेला मी एक ट्रिपला गेलो होतो सावंतवाडी साईडला, आणि ते राहुल महाराजांचे भक्त, सध्या ते त्यांचे पुतणे की कोण होते? पुतणे. आणि आम्ही जवळ 13-14 माणसं होतो. ते भक्त लोक त्यांची असे ते पगडी घालून बसले होते, असं पाय लांब सोडले त्यांनी, आणि ते त्यांचे पाय चेपत बसले होते. माझ्या मनात आलं की मी पण थोडी सेवा करा यांच्याबरोबर, पण पायाला हात देतील की नाही मला माहिती. तरी पण मी खाली बसून त्यांच्या पायाला चेपावं म्हणून खाली वाकलो. त्या महाराजांनी मी हात लावायची प्रोसेस मला उडूनच घेतलं वर, आणि आपल्या छातीला येऊन दाबलं. माझ्या पाठीवर हात फिरवायला लागले. मला तुझं नाव काय रे? मी म्हटलं विष्णू मोडक. कुठे असतोस? मी कॉलेज जातो आणि अनुगोलच्या आई कलावती देवींची ही सेवा करतो. होय, पुण्यवान आहेस रे, पुण्यवान आहेस. त्यांची सेवा आता त्या नाही तरी सेवा सोडायची नाही. हां, तर आहेत हे लक्षात ठेव, त्यांची सेवा सोडायची नाही. तुला ते भाग्य तुला मिळालं आहे, पण माझे अर्धा 15-20 मिनिटांनी सोडलंच नाही मला ते. ही सगळी मंडळी आली बघत वाली, यांची ओळख नाही, देख नाही. मग हे सगळे सत्पुरुषांची लक्षणं असतात. ती सत्पुरुष एकमेकाला ओळखतात, त्याप्रमाणे गाठीभेटी होतात, आणि एक दृष्टीने आमच्या जन्माचा सार्थ. आईने सगळ्या सत्पुरुषांचं दर्शन घ्या म्हणून घेऊ नका असं म्हटलं नाही, घ्या. गुरुतत्व एकच आहे, हे जे आहे. अशा माऊलीने मला तऱ्हेने उपदेश करून माणसाचा माणूस बनवला, माणूस व्हायचं शिकवलं. लहान मुलांना, हे तर मोठ्या माणसांना झालं, पण लहान मुलांनाही कसं? लहान मुलांच्यावरती आईचं अप्रतिम प्रेम होतो. म्हणजे ते आईनं लहान मुलं म्हणजे ह्यांचे निष्कपट असतात. त्यांना मनात कुठलंही म्हणजे कपटाने वागणं किंवा काही संस्कार असे नसतात. त्यांना संस्कार द्यावे लागतात त्या वयात. म्हणून आईने ही बालोपासना म्हणून पुस्तक छापली. हल्ली काय झालं, मुंज करायची पद्धत होती. आता कालाप्रमाणे हल्ली ती मुंज आणि संध्या वगैरे सगळं जरा लोप होत पावत चालले. म्हणून त्या प्रकाराला, मुंजीच्या प्रकाराला आईने वास्तवात रूप दिलं, बालोपासना असं पुस्तक छापलं. बालोपासना म्हणजे हा गायत्री मंत्राची शिकवण द्यायची. गायत्री मंत्राचा उपदेश जे भटजी करतात आणि मुलांना संस्कार घडवतात, त्याप्रमाणे ही बालोपासना आईने छापली. त्याच्यामध्ये केशवाय देवराय ही 24 नावाळे ही केशवायनमा नारायणमा म्हटलं सगळं ती एका पाठोपाठ ती संध्याच आहे. आईने ही गुप्तपणाने त्यांच्याकडून करून गेला, आणि ती ओवीरूप असल्यामुळे मनाला ऐकायला वाचायला गोड वाटते. तिथं पळी पंचपात्र घेऊन बसावं लागत नाही. सहजासहजी ती बालोपासना म्हटली जाते, उपासना घडते. आणि मग त्याच्यामध्ये उपासना झाल्यानंतर प्रार्थना पण होते मुलांच्याकडून. गिरीधर मी पूजनार आजी, गिरीधर मी पूजनार. आपल्या डोळ्याला गिरीधर दिसत नाही, पण मानस पूजेमध्ये गिरीधर आम्ही मनाने समोर आणू शकतो. त्याच्यासाठी बसायला रत्नजडित सिंहासन आम्ही मानसोपचारामध्ये आणू शकतो. तरतरीच्या वाट्या प्रसादासाठी आणू शकतो. हजारो पदार्थ आम्ही देवाला मानस रूपाने वाहू शकतो. इतकी सोपी मानस पूजा आहे. ती जर केली, साक्षात परमेश्वर खुश होतो. हा मुलगा इतक्या प्रेमाने ही बालोपासना वाचतोय.
काही नाही तरी मला रत्नजडी सिंहासनावर बसवतोय, पिवळा पितांबर देतोय आणि प्रसादाचं ताट पण मला देतोय. ह्या बालोपासनामध्ये आईने ती पूजा कशी करायची शिकवलेलं आहे. ही बालोपासना म्हणजे मानसिक उपचार आहे, मानसिक पूजा, मानस पूजा. हे प्रत्येक मुलांनी जर आपल्या मनापासून जर म्हटलं ना, त्यांचं जन्माचं सार्थक होते. त्यासाठी ही वही माझ्याकडे एक मुलीने लिहून दिली, नाशिकच्या प्रवचनाची वही आहे. ह्या बालोपासनेने काय फायदे होतात, किती त्याचा उपयोग होतो आहे, हे वाचण्यासारखं मी मुद्दाम ती वही तुमच्याकडे दिले वाचावं. माझी इच्छा आहे की तुम्ही ते प्रवचन टेप झालेलं नाही आहे. त्या मुलीने आपल्या हाताने लिहून आई सांगत असताना लिहिलेलं आहे ते प्रवचन वाचण्यासारखं आहे आणि मुलांना अगदी उपयोगी पडण्याचं. माझी इच्छा आहे ते प्रवचन जर वाचून दाखवा तुमचं. बर, थोडं वेळ काढून वाचा, पण वाचा. होय. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव प्रसन्न. दिनांक 19 जानेवारी 1978 गुरुवार. परमपूज्य आईंचे शेवटचे प्रवचन. स्थळ नाशिक. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तुम्ही काही आम्हाला 2 शब्द सांगा असे म्हणणार नाही, तरी मीच होऊन तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. नाशिक हे क्षेत्राचे ठिकाण. तुम्ही क्षेत्राचे ठिकाणी राहणारे पवित्र लोक, म्हणून मी तुमच्या दर्शनाला आले आहे. क्षेत्राचे ठिकाणी 12ही महिने देवळात कीर्तन, पूजा, पारायण, प्रवचन चाललेले असते. इतर ठिकाणी केलेले पाप घालविण्यासाठी लोक क्षेत्राचे ठिकाणी जाऊन राहतात. मग क्षेत्राचे ठिकाणी राहणारे लोक किती पुण्यवान असतील. त्या पुण्यवान लोकांचे आज मला 5 दिवस दर्शन घडत आहे. मग सांगायचे व ऐकायचे राहिले कुठे. तुम्ही म्हणाल आम्ही काही तुम्हाला सांगा म्हटले नाही, पण मीच होऊन सांगणार आहे. मला वाटले होते मुंबई भागात, मुलुंड, डोंबिवली, दादर भागात आम्हाला काही विचारायचे आहे म्हणून लोक येत होते. तसे येथे कोणी विचारायला येणारे नसावेत, कारण येथे सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत एकसारखा देवधर्म घडत आहे. पण येथेही इतर ठिकाणांप्रमाणे विचारायला आले होते. आई कोणाशीच बोलत नाहीत, तब्येत बरोबर नाही हे कळल्यावर चिठ्ठ्या ठेवून गेले. क्षेत्राच्या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत एकसारखा देवधर्म घडत आहे, तरी काही विचारायचे आहेच. विचारायचे म्हणजे काहीतरी कमी पडते. विचारायचे काय तर किती ठिकाणी पाहून मुलीचे लग्न जमत नाही, पुष्कळ शिकूनही अद्याप मुलाला नोकरी लागलेली नाही, केव्हा मिळेल, धंदा चांगला चालत नाही, इत्यादी अडचणी दूर झाल्यावर आम्ही सुखी होऊ. विचारायचे कशासाठी तर कमी पडते म्हणून. कमी का पडते तर देवाचे नामस्मरण घडत नाही, त्यामुळे विचारचक्र थांबत नाही. आम्हाला काय करायचे तर विचार करणे बंद करायचे. परमेश्वर आम्हा सर्वांचा मायबाप आहे. तो आम्हाला हवं ते द्यायला तयार आहेच, पण आमचं लक्ष त्याच्याकडे नाही. आम्ही त्याचं नाव घेतलं असता काहीच कमी पडणार नाही. आम्ही सारे करतो पण त्यालाच विसरतो. मग काय उपयोग. पूजा करतो, जप करतो, भजनाला जातो, पण पूजा करून झाली की लगेच चिंता सुरू होते. परमेश्वर आपला मायबाप आहे, तोच आपणास सर्व काही देणार आहे हे विसरतो. त्यामुळे समाधान हरवते. पूजा करतो, भजनाला जातो, आईंनी सांगितल्याप्रमाणे जपही करतो, मग अडचणी काय येतात. याचे कारण म्हणजे भजन संपले, पूजा करून झाली, जप करून झाला की लगेच देवाला विसरतो व चिंतेच्या तावडीत सापडतो. जेवढं देवाचं करतो तेवढ्यापुरतंच त्याचं सहाय्य मिळतं. मग एकसारखे त्याचेच जर करत राहिलो तर काहीच कमी पडणार नाही. मला कोणी काही विचारले तर मी एकच सांगणार, नाम घ्या.
याशिवाय माझ्याजवळ दुसरे काहीच नाही. नामामुळेच सर्व संकटांचे निवारण होते. आपण मंगळवारी रात्रीच्या भजनात म्हटले नाही का की ए ईश तेरा नाम सर्व पाप हरण है, भवसिंधु में पडे हुए को पार तरण है. भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्यांना भव पार करण्यास हरिनामच समर्थ आहे. म्हणून येता जाता उठता बसता नाम घ्यायचे, म्हणजे क्षणभरही त्याचा विसर पडू द्यायचा नाही. तुम रहो किसी ठाम, करो कोई साभी काम, पर भजो आठो याम, राम राम राम. त्र्यंबकेश्वर सांगतात की तुम्ही कुठेही राहा, कोणतेही काम करा, पण नाम घ्या. त्र्यंबकेश्वर नेहमी रामाचे नाव घेतात, म्हणून सदा ते आनंदी असतात. देवाचे नाव हे औषधाप्रमाणे आहे. औषध घेतले व भजी खाल्ली, काय उपयोग? देवाचे नाव हे दिव्यासारखेच आहे. त्यात काय चुकते ते कळते, काय करावे काय नाही ते कळते. कोणी देवापुढे तांदूळ ठेवले की आपण ठेवतो. देव आपला मायबाप आहे व तो ठेवील त्या स्थितीत समाधान मानणे आपले कर्तव्य आहे हे विसरतो. मुलीचे लग्न होत नाही म्हणून देवावर रागावतो, रुसतो. मी मागे मुंबईला गेले त्यावेळीची गोष्ट. आमचा गजानन पुराणिक हा ऑफिस सुटल्यावर एकटाच घरी येत होता. रस्ता आडबाजूचा असल्याने अगदी 6-6:30ला देखील रस्त्यावर शुकशुकाट असतो. हा आपला एकटाच चालला होता. इतक्यात एक जण आला आणि काय काय आहे तुझ्याजवळ, चल टाक असं म्हणाला. हा घाबरला. काही नाही म्हणाला. थोडासा चालत गेला. तोच आणखी 4-5 जण आले आणि काय काय तुझ्याजवळ आहे ते टाक असं म्हणाले. ह्याने पुष्कळ काही नाही म्हणून सांगितले. शेवटी खूप तपासून पाहिल्यावर ह्याला लग्नात मिळालेली अंगठी होती ती त्यांना मिळाली. ती घेऊन त्यांनी ह्याला सोडून दिले. 2-4 पावले गेला असेल नसेल तोच. त्यांच्यापैकी 2-3 जण आले. हे घे तुला, ऑफिसला जायला पंचायत पडायला नको म्हणून घड्याळ व खर्चण्यासाठी 5-10 रुपये दिले. ते घेऊन घरी आला व लगेच माझ्याकडे आला. काय काय घडले ते सांगितले आणि म्हणाला, मी रोज भजनाला येतो, नित्योपासनेला येतो, तुमच्या सांगण्याप्रमाणे रोज जपही करतो, तरी असे कसे घडले? तेव्हा त्याला सांगितले की तू देवाचे थोडेसेच करतोस म्हणून तुझी थोडीशीच नुकसानी झाली. तरी देव दयाळू असल्याने तुला ऑफिसला जाण्यासाठी घड्याळ व खर्चायला 5-10 रुपये परत देण्याची देवाने त्यांना बुद्धी दिली. हेच तू देवाचे एकसारखे नाव घेत राहिला असतास तर तुझे काहीच घेऊ नये असे त्यांना वाटले असते. नित्योपासना भजन थोडेसेच केल्याने तुझ्या थोड्याशाच वस्तू परत देण्याची त्यांना बुद्धी झाली. हेच एकसारखे देवाचे नाम जिभेवर घोळत ठेवले असते तर तुझे काहीच घेऊ नये असे त्यांना वाटले असते व त्यांनी तुला अडवलेच नसते. आपण एकसारखे देवाचे नाव घेत राहिलो असता देवाचा ठसा आपल्या हृदयात उमटतो व तोच छाप आपल्या समोरील लोकांवर पडतो. त्यामुळे आपले नुकसान करावेसे कोणाला वाटत नाही. आपल्याला काय करायचे आहे तर आपला छाप दुसऱ्यावर पाडायला शिकायचे व विचार करणे बंद करायचे. एकदा एक जण गोव्याला जाऊन आला. येताना त्याने सोन्याच्या लगडी की काय त्या आणल्या होत्या. त्या अशा कमरेला बांधून आणल्या होत्या. कोणाला कळू नये म्हणून एकटाच पायी आडमार्गाने चालला होता. संध्याकाळची वेळ होती. एवढ्यात त्याच्या भोवती 10-12 माणसं कुऱ्हाडी कोयते घेऊन उभी राहिली. ह्याने घाबरून डोळे मिटले व आईंची प्रार्थना केली. 10 मिनिटांनी डोळे उघडून पाहतो तर कोणीच नव्हते. घाबरून रात्रभर झाडावर बसला व सकाळीच घरी आला. घरी जाताना आधी हरिमंदिरात आला व नमस्कार करून, आई
तुमच्या कृपेने आज मोठ्या संकटातून बचावलो असे म्हणाला. मग त्याला म्हटले, एकूण काय, वस्तूंसह येथवर सुरक्षित पोहोचलाच म्हणायचे. तोच एकाएकी त्याच्या मनात काय राग आला कोण जाणे. होय नाही काहीच न म्हणता तो थेट घरी गेला व दरडावून बायकोला म्हणाला, काय ग, माझी गुपित गोष्ट आईंना तू सांगितलीच वाटते. त्यावर ती म्हणाली, मी शपथ घेऊन सांगते की तुम्ही गेल्यापासून मी मंदिरात देखील गेले नाही. मग आईंना सांगणार तरी कशी. त्यावर दोघंही खरं खोटं करूया म्हणून माझ्याकडे आले. त्या गृहस्थाने विचारले, माझी गुपित गोष्ट तुम्हाला कशी समजली. तेव्हा मी त्यांना म्हणाले, अहो, तुम्ही शहाणे आहात की मूर्ख आहात. तुम्हीच मला येऊन सांगितले की आज आपल्या कृपेनेच मोठ्या संकटातून बचावलो म्हणून. संकट कोणते ते कळल्याशिवाय सोडवणार तरी कशी, याचा नीट विचार करा. एकीकडून म्हणता मी तुमची प्रार्थना केली, तुम्ही धावलात व मला संकटातून सोडवलेत, व दुसरीकडून माझी गुपित गोष्ट तुम्हाला कशी समजली असेही विचारता. तेव्हा याचा अर्थ आईंना तुम्ही कोण समजता. आई कोण आहे तसे तुम्हाला वाटते. तुम्ही आईंना काही मानता असा याचा अर्थ होत नाही. तर हे असं. मुंबईला असाच एक मुलगा काही कामासाठी बाहेर पडला. मुले धरणाऱ्या टोळीने त्याला पळवून नेले. 7-8 वर्षांचा लहान मुलगा. रोज आई वडिलांची आठवण येऊन खूप रडायचा. त्याला दारू गाळण्याच्या भट्टीवर काहीसे काम दिले होते. तो रोज शाळा सुटल्यावर बालोपासना वाचित असे. बालोपासना वाचावी तर जवळ पुस्तक नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटे. तो आईंना म्हणत असे, आई, मला जेवढी बालोपासना पाठ येईल तेवढी मी रोज म्हणत जाईन हं. असे म्हणून आपली लवकर सुटका व्हावी म्हणून तो जशी येईल तशी बालोपासना म्हणायचा. तिकडे त्याचे आई वडील अजूनही मुलाचा तपास लागत नाही म्हणून थकून गेले होते. लवकर मुलगा घरी यावा म्हणून तेही रोज नियमित देवाची प्रार्थना करीत होते. त्यांची प्रार्थना देवाला पोहोचली. या गोष्टीला जवळजवळ 2 महिने होत आले. एक दिवस याच्यावर देखरेख करणाऱ्या माणसाच्या पोटात एकाएकी दुखू लागले. त्याने ह्या मुलाला पैसे देऊन रस्त्यावरील दुकानातून सोड्याची बाटली आणावयास पाठविले. दुकानाजवळ आल्यावर ह्याला असे वाटले की परत बाटली घेऊन न जाता आपण असेच घरी पळून जावे. तो खूप धावत सुटला. थेट स्टेशनवर गेला व लोकलने घरी सुरक्षित पोहोचला. याला पाहताच आईवडिलांना व ह्यालाही खूप आनंद झाला. तर प्रार्थना ही अशी महाबलवान आहे. एकाएकी त्या माणसाच्या पोटात दुखू का लागावे. त्याने नेमके ह्यालाच सोडा आणायला का पाठवावे व दुकानाजवळ जाताच ह्याला पळून जाण्याची प्रेरणा का व्हावी. ही प्रेरणा कोण देतो. माणूस देतो का. नाही, हे काम परमेश्वराचेच. आपण त्याची प्रार्थना केली असता तो धावत येतो. तो आमच्या सदैव जवळच आहे. त्याला आम्ही जाणत नाही. त्याला कशी हाक मारावी हे आम्हाला समजत नाही. तर प्रार्थना ही अशी महाबलवान आहे. परीक्षा जवळ आली की मारुतीला प्रदक्षिणा घालतात. पण घरातल्या देवाला कोण विचारतो. पूजा झाली की दुसरे काहीच कर्तव्य शिल्लक नाही असे समजतात. पूजा करण्याचा उद्देश सतत देवाचे स्मरण राहावे. स्मरण म्हणजे कधीही विस्मरण न होणे. जपमाळ म्हणजे स्मरणिका, पुढच्याचे स्मरण करून देणारी. मेरुमणी म्हणजे एक फेरा संपला व पुढचा सुरू होण्याची खूण. हरिनाम हे सामर्थ्यवान आहे. ते आपण सतत घेत राहायचे म्हणजे आपला छाप दुसऱ्यावर पडतो. आपल्याला काय करायचे तर आपला छाप दुसऱ्यावर पाडायला शिकायचे आणि विचार करणे थांबवायचे. हे कशाने साधते
तर एका नामानेच. म्हणून तुम रहो किसी ठाम, करो कोई साभी काम, पर भजो आठोयाम, राम राम राम. शेतात, गाडीत, घरात कुठेही राहा, काहीही काम करा, पण सतत देवाचे नाम घ्या. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. काका, खूप आजचा भाग अतिशय म्हणजे उत्तरोत्तर वाढतच चालले रंगत. आता 3रा भाग झाला आपला. आणि ह्या एका प्रवचनातून तर म्हणजे आईंना जे काय सांगायचंय त्याचं सार तुम्ही अगदी आणल्यासारखं झालं. म्हणजे नाम बालपणाचं महत्व हा किती आहे सगळ्या मुलांना कळावं म्हणून मुद्दाम मी आज वाचण्यासाठी आणलं. माझ्या घरातच जायचे, खूप धन्यवाद. पण मुलांना कळलं पाहिजे हे बालपण म्हणजे काय आहे. आणि मुलांनाच नाही तर आमच्यासारख्या सगळ्या मोठ्यांना. बालपण ही एक तलवार आहे. ही तलवार आईने म्हटलंय, तलवार नसताच राज्य करू शकते, दोरी नसताच बांधू शकते. ही प्रेमरूपी तलवार आहे. प्रत्येक सोमवारी वाचनामध्ये आपण वाचून दाखवतो, त्याचा अर्थ तोच आहे. म्हणून मुद्दाम तर पेपर जर मला बालपणाच्या संदर्भात वाचायला दिला. सगळ्या मुलापर्यंत पोचवायचं नाही बरं वाटलं, मलाही बरं वाटलं. तर बालपणाचंच मी आज तुमच्यासमोर इथे येऊन बसतो. खूप छान. आपण असंच गुरुमाय गुणगान चालू ठेवूया. पुढच्या भागातही आपण असेच आपल्या ह्या गुरुमाय गुणगान चालू ठेवूया. भक्तगण हो, तुम्हा सर्वांनाच खूप छान वाटत असेल. नक्कीच मला जो आनंद मिळाला तो सगळ्यांनाच मिळत असेल अशी मला खात्री आहे. आपण काकांना परत आणि पुढच्या भागात इथे बोलवूया. आता हा आपला भाग इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही आईंची प्रकाशनही वाचा, आईंच्या भजनाचाही आनंद जरूर घ्या. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.